बघा हा पाळणा डेकोरेशन आहे. हे पण मस्त. जास्त मेहनत करायची गरज नाही. तुम्हाला आयडिया मी स्वतः देतोय. तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आयडिया भेटणारच. हे बघा बघा मस्त मस्त डेकोरेशन आहे. बघा इकडे मोराचं हे केलं, एक नंबर वाटतं ते पण अक्षरशः. हे बघा डोली टाईप आहे. हे बघा इकडे पण हे मोराच्या पिसांपासून मस्त डेकोरेशन केलं. देखो डीमार्टच्या समोरच इकडे या साईडला हे गणपती बाप्पांचं डेकोरेशनचं आणि गणपती बाप्पांचं एक म्हणजे शॉप भरल्यात. मला जास्त कुठे लांब जायची गरज नाही. या साईडला बघू शकता तुम्ही, इकडे मकरचं शॉप आहे. इकडे या साईडला हे सगळे मकर आहेत, छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत. आपण त्यांच्याकडे विचारूया, ते आता फोनवरती बिझी आहेत. आणि इकडे हे पण मकरचं जे डेकोरेशनचं वगैरे सामान आहे. तर आणि ह्या साईडला बघताय तुम्ही सगळीकडे बाप्पा आहेत. हे बघा बाप्पांचे म्हणजे कारखाने दिसतात. त्या साईडला पण बाप्पांचे कारखाने आहेत. त्या साईडला बघा इकडे सगळ्या ठिकाणी तुम्हाला A to Z बाप्पा मिळून जातील साईजनुसार. जास्त करून 2 ते 2.5-3 फुटापर्यंत दिसतात. हे बघा आणि त्याच्याच बाजूला आपण भुलेश्वरच्या मार्केटचा फुलांचा ब्लॉक केला होता, पण हे तुम्हाला आता पनवेलमध्ये भेटणार आहे. डीमार्टच्या अगदी समोर तीच फुलं, फक्त थोडाफार 19-20 पैशांचा थोडा डिफरन्स आहे. हे पण आपण बघून घेऊया, कोणाकोणाला विचारूया की रेट काय आहेत किंवा काय डेकोरेशन. हे रेडीमेड सगळे मखर तुम्हाला डेकोरेशनचे सेट भेटणार आहे. बघा हे आर्टिफिशियल सगळे फुलांचे. अगर छोटा असेल तर छोटापासून तर मोठ्यापर्यंत तुम्हाला फुलं साईडला फुलांचे पण आहेत. इकडे हे पण आहे डेकोरेशनचं सगळे टोटल A to Z तुम्हाला बघायला भेटणार आहे. इकडे फुलं आहेत सगळे शॉप्स. ग्रास वगैरे आहे, त्या आपण ज्या जाली दाखवल्या होत्या ते पण आहेत. हे सगळं तुम्हाला एका ठिकाणी इथे भेटणार आहे. बाप्पा तुम्ही ऑर्डर करू शकता आणि मखर पण घेऊ शकता. असं एका ठिकाणी हे सगळं तुम्हाला एका ठिकाणी भेटणार आहे. बघा इकडे फुटी फुलं वगैरे दिसतात, ग्रास दिसतात, माली दिसतात. हे जे आपण तिकडे केलं होतं, ब्लॉक केला होता भुलेश्वर मार्केटला फुलांचा, तसंच हा तुम्हाला पनवेलला भेटणार आहे. म्हणजे एवढं लांब जायची गरज नाही. फक्त एवढंच की 50-60 रुपयाचाच फरक असेल. हे बघा इकडं मखर बनवतात. आपल्याला जास्त काही मेहनत करायची नसेल तर डायरेक्टली तुम्ही असे मखर घरी घेऊन जाऊ शकता. मखर बघा रेडी करतात. असे भरपूर 5-6-7 इथे शॉप आहेत. ते रेडी पोझिशनमध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला त्याची प्राईजनुसार तुम्हाला आवडलं तर घेऊन जाऊ शकता. हे बघा हे बघा हे तुम्ही गणपतीच्या बाजूला शोपीस म्हणून ठेवू शकता साईडला. आणि आमचं शोपीस बघा मस्त ग्रास आहेत सगळे. हे आपण बघितलं तर आपण प्राईस बघूया इथे किती आहे, किती डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. हे बघा ही कशी फूट आहे ही? 4 फीट. कितीला आहे ते? 400 रुपये 4 फीट आहे. प्राईज आहे त्यांच्यानुसार. ते बोलले की त्यांना मी विचारायला म्हणजे सांगत होतो सांगा म्हणून त्यांनी सांगितलं. आणि हे फॉर्मचे 1200 रुपये. किती फीट आहे? 6 फीट. तुम्हाला प्राईस सांगता का प्रत्येकाची जरा, कारण ब्लॉग बनवतो लोकांपर्यंत तुमचं शॉपची इन्फॉर्मेशन जाईल तेवढी. कितीला आहे हे पण? 1500 रुपये. म्हणजे सेम प्राईस भेटेल की रिजनेबल होईल त्याच्यामध्ये? काय होईल ना? हे बघा हे बघताय तुम्ही, हे सगळं फुलांचं म्हणजे फॉर्मपासून त्यांनी फुलं रेडी केलेत. अशी सुट्टी फुलं पण आहेत तुमच्याकडे? ती कशी किलो आहेत? 100 रुपये डझन. 100 रुपये डझन. त्या कितीपासून? 60 रुपये डझन, 100 रुपये डझन, 50 रुपये डझन ऐसा भी है. हे बघा हे सगळे आर्टिफिशियल. आणि ह्यांचे हे पण रेडी, म्हणजे प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी असेल ना? ये आएगा 600 रुपये का आएगा. 600 रुपये. ओके. कितना फीट है वो? 6 फीट. और ये कितने का है? 200 रुपये का जोड़ी. 200 रुपये का जोड़ी. ओके. और ये वो सब 200 रुपये जोड़ी.
200 रुपये ये 200 का पैकेट आएगा 5 5 पीस। पीस 200 का. ओके. ये 250 का 5 पीस। 250 का 5 पीस. 250 ओके. 250 रुपये. 250 रुपये जोड़ी। कितीला? 200 का जोड़ी। 200ला जोडी. 300 रुपये जोड़ी। 300 रुपये जोडी. हे बघा, हे सगळे आर्टिफिशियल फुलं आहेत. ये 400 रुपये जोड़ी। 400 रुपये जोडी. 400 रुपये जोड़ी। ओके. 400 रुपये जोडी. हे बघा, हे सगळं तुम्हाला आपण जे बुलेश्वर 350 का है, 250 का है, 300, 350, 300 350. 250। ओके. हे बघा, प्राइस लिहिले प्रत्येकाची. हे बघा, ये स्टैंड कैसा है जो बाहर लगा है वैसे ही है क्या? 300 रुपये का है और 250 का है। 300 रुपये आणि हे 250 रुपये. हे बघा, 300 रुपये। हे 300 रुपये का सगळे? हे बघा, हे सगळे जे वरती दिसत आहेत ते सगळे 300 रुपये. फुलांच्या माला दिसत आहेत. हे बघा इकडे. आणि हे कितीला आहे? हे ये 200 का पैकेट। 200ला पॅकेट 12 पीस. ओके. म्हणजे 50 रुपयाचा फरक आहे थोडा. तिथे 150ला होतं, इकडे 200ला. हे बघा, हे ग्रास आहेत. हे तुम्ही पाठीमागं जाळी लावू शकता. ते असे तुम्हाला सिम्पल जसं तुम्हाला मखर करू शकता. काय श्रावणी सांगते? ते पण तुमचंच आहे का? ओके. हो, अलग आहे का? हे बघा, हे रेडीमध्ये आहेत. इकडे फर्मचे रेडी केलेले. हे बघा, हे पण मस्त आहे. जास्त मेहनत करायची गरज नाही, तुम्हाला नेऊन फक्त लावायचं. असं पण इझिली करू शकता. बघा, या साईडला दिसत आहेत ते फुलं दिसत आहेत. इकडे पण हे फुलं गुच्छांचे आहेत सगळे. हे बघा, स्पॉट आहेत सगळे फर्मवाले. फुलांपासून सगळ्या गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी भेटतील असे. हे बघा, या जाळी आहेत. या साईडला पण यांचं फॉर्मचं आहे. ही ग्रास आहे. ही ग्रास कितीला दादा? ग्रास कितीला? ही 120 का है। 120 एक पीस का? हाँ, एक प्लेट। किती फूट आहे ती? ये 1.5 बाय का 2 रहेगा वो। 1.5 बाय 2. ओके. हे बघा, हे ग्रास तुम्हाला शेडिंग आहेत अशा. ह्या माली आहेत, त्यांची पण प्राईस वेगवेगळी आहे. तुम्ही इथे येऊन इन्क्वायरी करू शकता. हे बघा, आपण आलो होतो फ्रायडे मार्केट बघायला, पण फ्रायडे मार्केट भरलं नाही आहे. त्याच्या बदल्यात हे बघ, हे का सगळं गणपती डेकोरेशनचं भरलं आहे. आणि तिकडे बाप्पा आहेत सगळे. तिकडं पण फुलांचं आहे. त्या साईडला मखर वगैरे, एंट्रीला 2 मखर आहेत. मखरचे शॉप आहेत. आणि इकडे बाप्पांची कंठी वगैरे, अगरबत्त्या वगैरे त्याचं शॉप आहे. हे बघा, बघूया आपण मखरची पण प्राईस विचारूया आपण आता समाधान. हे बघा, ते मखर बनवत आहेत. दादा किती फूट आहे हे? हां, किती फूट आहे? मस्त बनवलं बघा. किती? 3 फूट. किती प्राईस आहे याची? ओके. ते रेडी करतायत. तुम्ही हे बघा, हे असे तुम्हाला रेडी पोझिशनमध्ये तुम्हाला भेटेल हे सगळं मखर. कारण तिला इकडे घे, पाठी. हे बघा, हा सेट बघा, हा पण मस्त आहे एकदम. फक्त तुम्हाला नेऊन आपल्या डेकोरेशनच्या इथे उभं करायचं आणि त्यामध्ये बाप्पा ठेवायचे. जास्त काय मेहनत करायची गरज नाही. हे बघा, हे फुलं आता रेडी करतात. एक मखर ते रेडी करतात. मस्त वाटतं. साईजनुसार भेटून जाईल तुम्हाला. हे बघा, म्हणजे आयडियाज पण येतील. तुम्ही त्यानुसार डेकोरेशन तुम्ही करू शकता. हे बघा, हे पण ग्रासचं मस्त केलं त्यांनी. फॉर्म लावलेत बाजूला आणि त्याच्यात ते फुलं केलेत आणि झालर सोडले. हे बघा, आणि इकडं फुलं आहेत आर्टिफिशियल. हे तुम्ही आयडियानुसार की स्वतः बनवता? खुद बनाते हो? ये खुद बनाते हो या डिज़ाइन करके देते हो? खुद बनाते हो. डिज़ाइन करके भी दे सकते हो, मतलब बोलेंगे वैसा करने का तो वैसे भी बना के दे सकते हो ना. हे बघा, असे पण बनवून ते देऊ शकता. त्या साईडला बघताय तिकडे मस्त त्यांनी डेकोरेशनचं सामान केलं. म्हणजे लाकडी फुलं हे आहेत साहित्य आणि त्याच्यापासून त्यांनी डेकोरेशन केलं. हे बघा, मस्त. मखर रेडी करतात ते सगळं. हे बघ, हे बघताय ते 3,500चं आहे. ओ वाला हा 4,500चं आहे ते. आणि हे लास्टवाला हे 12,000चं. हे बघा, बघताय तुम्ही, अक्षरशः एक नंबर आहेत मखर. प्राईस थोडी जास्त वाटते. तुम्ही घरी कापड घेऊन पण बनवू शकता, पण तुमच्यावरती आहे. मेहनत करायची नसेल तर विकत घेऊ शकता. नमस्कार सर्वांना, जय शिवराय. पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि माझ्या पाठीमागे बघताय, आज नवीन व्हिडिओ घेऊन आलो तुमच्यासाठी. आज आपण आलो पनवेलमध्ये डीमार्टच्या समोर.
फ्रायडे मार्केटमध्ये आलो होतो, पण तिथं फ्रायडे मार्केट भरलं नाही आहे. तिथे आता गणपतीचे जे लागणाऱ्या वस्तू आहेत म्हणजे डेकोरेशनच्या आणि गणपती बाप्पा त्यांचं प्रदर्शन भरलं आहे. आणि ते तुम्ही इझिली, तुम्हाला जर डेकोरेशन करायचा कंटाळा असेल तर तुम्हाला इझिली डेकोरेशन भेटू शकतं. अशा ठिकाणी इकडे तुम्हाला घेऊन आलो. A to Z तुम्हाला फुलांपासून तर डेकोरेशन तर गणपतीचं सगळं मखर वगैरे भेटणार आहे. आणि गणपती बाप्पा पण भेटणार आहेत, कंठी वगैरे. सावनी कसं वाटलं तुला? कारण आपण भुलेश्वरला गेलो होतो, पण इथे आता वाटतं की एकाच ठिकाणी बाप्पापासून तर अगरबत्त्यांपासून सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी. अपोजिट इन डीमार्टच्या समोर आहे, तर जुना डीमार्ट आहे, नवीन डीमार्ट नाही ते. पण ते कारण का ते पळसपाला आणि हे आहे आपल्या पनवेलमध्ये. तर आलात तर तुम्ही नक्की भेट द्या. मी तुम्हाला दाखवतो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि तुम्हाला आवडलं तर नक्की ते जवळच्या जवळ, कारण तुम्हाला जास्त फिरायला नको म्हणून, आणि आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या सगळ्या इन्फॉर्मेशन भेटल्या पाहिजेत म्हणून. तर चला बघूया आपण आता. बापी फुल फॉरेस्ट हे बघा, इकडे हे पण आता डेकोरेशनचं सामान ते रेडी करतात. या साईडला इथं बघताय, हे बघा इकडे पण सेम आहे. डोल्यापासून सगळ्या गोष्टीपासून त्यांनी रेडी तयार केलं आहे. हे बघा, हे बघा. इसका रेंज क्या है ये वाला? 3,500 रुपयाचं आहे. हे बघा, हे बघताय 3,500 रुपयाचं. ये आगे वाला ज़रा बताओगे कितना कितना रेंज है? ये वाला हाँ 4,000. और ये बड़ा वाला ते बघताय, हे 4,000पासून 3,500पासून 2,500पासून तुम्हाला भेटतील. तुम्ही जी डिझाईन देईल ते करून देतील. हे बघा मस्त. आणि आता हे बघा, हे एक रेडी होतं इकडे, मस्त एकदम. ये कितने दिन के लिए है अभी? हाँ, कितने तारीख तक है अभी इधर, मतलब चालू? गणपती तक. ओके. हे बघा सगळे मराठी गाव, म्हणजे दुकानदार कोण दिसत नाही आहे, नॉन महाराष्ट्रीयन जास्त दिसत आहेत, पण हिंदू आहेत असं वाटतं. तर त्यामुळे घ्या तुम्ही. हे बघा, हे सेट आहेत सगळे मस्त एकदम. आता आपण बाप्पा बघायला जाऊया. चलो बाप्पा बघूया आता. हे बघा बाजूला सगळे फुलांचे शॉप आहेत. इकडे बघताय तुम्ही, हे सगळीकडे फुलंच दिसत आहेत. हे सुट्टे फुलं पण तुम्हाला भेटतील, ते सुट्टी फुलं पण विकत आहेत इथे. थोडाफार डिफरन्स असेल असं मला वाटतं आहे तिकडच्या मानाने इकडे. हे बघा इथे फुलं पण आहेत. हे कशी डझन आहे दादा? 90 रुपये. आणि हे सेम ते 90 रुपये डझन. हे 70 रुपये डझन आहेत. हे बघा, हे वरचे आहेत ते सगळे 90 रुपये डझन, हे 70 रुपये डझन. आणि हे किती आहेत? 200 रुपयाला एक. ये सब ऐसा है 12 पीस उसमें 200 रुपयाला एक. त्यामध्ये 12 पीस येणं म्हणजे डझन तुम्हाला भेटतील त्याच्यामध्ये. इकडे पण यांचं डेकोरेशनचंच आहे फुलांपासून. हे बघा या साईडला बघताय, तिकडं पण ग्रास त्याने लय. ओ कितने का आहे जो बडावाला लगा? 4,000चं आहे ते. हे बघा मस्त आहेत. और ये छोटावाला 1,500 रुपये. हे 1,500 रुपये. हे बघा मस्त बनवल्यात, म्हणजे तुम्हाला जास्त मेहनत करायची गरज नाही. तुम्ही इथं विकत घेऊन जसं सांगितल्याप्रमाणे की आदल्या दिवशी पण तुम्ही मखर रेडी करू शकता. फुलं आहेत, माला. फुलांच्या माळा कितीला द्या मला? 50 रुपये और 40 रुपये. कितने है उसमें? 1 पीस का आएगा, वो आपको अलग भी ओके. 5 पीस का कितना है उसका? पैकेट आता है पूरा. ओके. हे बघा, हे बघा हे पण मस्त डेकोरेशन आहे. ते पण तुम्ही इझिली, त्याच्यावरती मोर आहे साईडला, इकडे या साईडला बघू शकता, ते पण घेऊ शकता. बघूया आपण एकेकाची प्राईस विचारूया. जरा कस्टमर आहेत त्यामुळे ते पण बिझी आहेत. श्री गणेश फॉरेस्ट, नवीन पनवेल डीमार्टच्या समोर ॲड्रेस आहे हा. आणि इकडे या साईडला बाप्पा आहेत. त्या डेकोरेशनच्या समोरच बाप्पांच्या सगळ्या मूर्त्या आहेत, त्याच्यावरती प्राईस पण लिहिलेली आहे बघा इकडे, छोट्यापासून मोठ्यापर्यंत. ही आहे 3,500, ही आहे 3,000 आणि फेट्याचे 1,200 रुपये. हे बघा हे सगळे बघताय तुम्ही. हे बघा हे बाप्पाच बाप्पा आहे तिथे तुम्हाला. हे बघा A to Z कलरमध्ये तुम्हाला बाप्पा भेटतील आणि साईजमध्ये भेटतील. साईज मोठी नाही, 2.5 ते 3पर्यंत साईज वाटते मला. हे बघा, हे बघा प्राईस पण तशी ओके आहे. 3,500 पासून ते 4,500, 2,500, 3,000 अशी प्राईज आहे. हे बघा
इकडे बघता अष्टविनायक हा 5,000ला आहे. हे बघा मस्त मस्त बाप्पा आहेत. हे बघा डायमंड वगैरे सगळं करून त्याची प्राईस गेली 4,500वरती. हे बघा हे बघा प्राईस बघू नका. तुम्हाला जर मूर्ती आवडली तर घेऊन जा. खरंच आपण मस्त वाटतोय. म्हैसुरी मूर्ती 5,000 रुपये. हे बघा हे बघा मस्त आहेत बाप्पा. हे पण मूर्ती दिसते ही 3,800 आहे. हे बघा सगळे टोटल ए टू झेड इकडे बाप्पा दिसतात या साईडला. ही साईज मोठी आहे इकडे. हे बघा हे 2,500 रुपये. कलरिंग काम पण मस्त आहे एकदम. हा पण मस्त आहे. ते पण मस्त आहे बाप्पा. हे कितीला 6,000 रुपये. हे बघा मस्त आहेत एकदम. हे तुम्हाला जास्त कुठं जायची गरज नाही. तुम्ही असे नेऊन इथे घरी म्हणजे डेकोरेट करू शकता. हे बघा हे बघा ही पण मूर्ती मस्त वाटते बघा. हे बघा नावं पण आहेत मग त्याच्यानुसारच आहे ना. कसं वाटलं तुला? सगळं एकाच ठिकाणी भेटतंय ना. डीमार्टचा तुमचं काय करते बाळा? नमो करते ते पप्पाला. कर नमो कर. काय करते तू? नमो करते बाप्पांना. कोणी सांगितलं? आम्ही तर नाही सांगितलं नमो कर म्हणून. चला हां त्यांना आपण घेऊन जाऊया लवकरच घेऊन जाऊया बाप्पांना. मोठे बाप्पांना घेऊन जाऊया. ठीक आहे चालेल. ए हात नको लावूस बाबड्या. हां त्यांना पण घेऊन जाऊ. सगळ्यांना घेऊन जाऊ आपण. हां त्यांना पण घेऊन जाऊ. हां त्यांना पण. हां पण त्यांच्याकडून रेट ऐकून घेऊ आता. हा कितीला ये 6,000 रुपये. हे बघा हे टॉप टू एंड तुम्हाला 6,000 रुपये. और ये 4,500 रुपये. हा 3,500 रुपये. ये 3,500 रुपये. और ये कितना? ये तो बढ़िया है. ये 5,000 रुपये. हे बघा तुम्ही बघताय त्यांनी स्वतः रेडी केलं आहे. 5,000ला आहे. आणि हा वरचा 6,000 रुपये. और ये कितना लोड ले सकता है? ये लोड कितना ले सकता है? मतलब उसके ऊपर गणपति 2 आदमी बैठ जाएगा. इतना लोड ले सकता है. हे बघा हे बघताय. और ये 5,000चा आहे. हे बघा त्याच्यामध्ये त्यांनी लाइटिंग वगैरे सोडले आहे त्यामध्ये बसा. और ये 2,000. म्हणजे तुम्हाला रेंज कितना है? कहाँ से कितने तक चालू होता है? मतलब कम से कम कितना है? 2,000 से और ज़्यादा से ज़्यादा 8,000 आणि 9,000पर्यंत आहे. हे बघा हा त्यांचा नंबर आहे इथे. त्यांनी हे डेकोरेशन तयार केलेलं आहे ते. आणि छोट्यात छोटे पण तुम्हाला भेटतील अक्षरशः. ऊपर वाले उनका प्राइस क्या है? 2,000. हे बघा हे बघताय तुम्ही. और ये 6,000 रुपये. ओके मस्त दिसतंय. ये अंदरवाला बता ना जरा. तिला घे का शावणी जरा. ये वाला ये 5,000 रुपये. ये वाला 4,000 रुपये. आप जैसा बताओगे वैसे भी तयार करके दे सकते हो. मतलब फोटो दिखाया तभी वैसे भी तयार करके दे सकते हो. हे बघा तसे पण तुम्हाला तयार करून देतील ते. इकडे हे रेडी होत आहे. या साईडला बघताय तुम्ही. हे बघा मस्त. म्हणजे तुम्हाला जास्त काय मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जास्त काय मेहनत करायची गरज नाही. त्यांना आयडिया दिलीत तर डायरेक्टली ते तुम्हाला तयार करून देऊ शकतात. हे बघा इथं रेडी होतं. त्यांनी कापड वगैरे आणून इकडे डेकोरेशन रेडी करायला चालू केलं. तुम्हाला पाहिजे असतील तर इझिली घेऊन जा. डीमार्टच्या समोर पनवेलला. हे कितने तारीख तक रहेगा? ये गणपती तक रहेगा ना. ओके गणपतीपर्यंत असणार आहे. हे बघा मस्त मस्त डेकोरेशन केलं त्यांनी. हे बघा ना घरी पण बनवू शकतो. असं आपण पण घरी बनवू शकतो. ते तर झालंच. हे बघ तू बनवशील असं? नक्की 100% बघून ठेव. मग आपण घरीच बनवूया. जर या वेळेला लवकर गेलो. मामाची आमच्या तब्येत देवाच्या कृपेने लवकर बरी होते आणि आमचा गेलेला मूड परत येते बाबा. मामा आमचा बरा होते फक्त. हे बघा 101 मखर भेटतील तुम्हाला. 101. कसे वाटले रे तुम्हाला? हां जास्त काय मेहनत करायची गरज नाही ना. मस्त आहेत खरंच. अक्षरशः आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघताय. जास्त मेहनत करू नका. इथे येऊन घेऊन जा. फक्त प्राईस थोडी होईल निगोशिएबल. फक्त विचारा त्यांना.
तुम्ही अशा आयडिया घेऊन घरी पण करू शकता, फ्लावर वगैरे घेऊन तुमच्यावरती. हे बघा बोलल्याप्रमाणे हे बघा हे युनिक आहेत, थोडे इको फ्रेंडली मकर आहेत. हे बघा हे बघता या साईडला इकडे महादेवांचं डेकोरेशन आहे त्याच्यामध्ये केलं आहे. इकडे हे बघा बाप्पा ठेवून दाखवलं पण तुम्हाला. दादा हे किती प्राईस आहे यांची? 5,000 रुपये. तो पण 5,000च का? ओके. हे बघा हे रेडीमध्ये मखर आहे, त्यांची 5,000 रुपये प्राईज आहे. हे बघा हां अजून येतील का उद्या? ओके. हे बघा हे बघा हे बघताय हे थर्माकॉल आहे की दादा? स्पंज आहे का? थर्माकॉल स्पंज. ओके. हे बघा मखरच्या आपण त्या फ्लावरवाल्या बघितल्या आणि हे बघता आता तुम्ही वेगळ्या ह्याच्यापासून. हे बघा हे पण मस्त आहे, एकदम मस्त बनवलं. हे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला बनवण्याची लिंक पण भेटणार आहे, दादा ते सांगतात. हे बघा मस्त एकदम. हे बघा हे पण मस्त. हे बघा मस्त आहेत. त्यांना विचारूया, ते जरा बिझी आहेत. हे बघा हे पार्ट जोडून पण तुम्ही करू शकता. हे बघा हे पण मस्त आहे. आता हे तुम्हाला मी मखर बोललो, ह्याची प्राईस किती आहे दादा? 7,000 रुपये. कसलं आहे आणि फोममध्ये? ओके. हे किती फीट आहे तरी? 5 फूट आहे का? आणि हे 4 फूट. त्याची प्राईस काय आहे? 4,500. हे बघा एकेकाची मला प्राईस सांगा ना, म्हणजे आपल्या व्ह्यूअर्स. ओके 5,500. 6,500. ओके 6,000. हे फोल्डेबल आहे का? तुम्ही आता त्यांना सांगत फोल्डेबल आहेत. ओके म्हणजे एक एक पाडा पण तुम्ही काढून आपण लावू शकतो. मग तुम्ही असे का, तर मी ऐकलं व्हिडिओ पण दिलेला आहे, म्हणजे स्कॅनर करून ती व्हिडिओ तुम्ही बघून तुम्ही लावू शकता. ओके. हे बघा हे मस्त. आणि याची 6,500. ओके. तरी काय रेंज आहे स्टार्टिंग? 800 पासून स्टार्ट आहेत मग. 1500 पर्यंत. 800. ओके. आणि हे कितीला आहे? 4,500. आणि हे 4,500. हा वाला 6,000. मस्त केलं ते, रिअल वाटतंय डायरेक्टली. हे बघा हे तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे इथे मखर पण भेटणार आहेत. आणि हा दादा कितीला आहे? 6,500. हे बघा मस्त आहेत मखर. तुम्ही या, भेट द्या आणि घेऊन जा इथून. दादा शॉपचं नाव काय तुमच्या? वायंगडे आर्ट्स. ओके. तुम्ही म्हणजे यूट्यूबला वगैरे आहे की किंवा इंस्टाग्रामला पेज आहे का? फेसबुकला भेटेल का? ओके. दादाचा मी ID देईन तुम्हाला, नंबर देईन, तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना फोन वगैरे मेसेज वगैरे करून त्यांच्याकडे इन्क्वायरी करू शकता. हे बघा मगाशी जसं बोललो त्याच्यानंतर आपल्याला पूजेला लागणारं साहित्य, बाप्पाचं अगरबत्तीपासून, कंठीपासून, धूपपासून, जे आपण आज व्हिडिओ टाकले ब्लॉगला, तसंच इथे पण दादाच्या इथं त्याचं शॉप आहे. तर त्यांना विचारूया ते कितीला भेटणार आहे आणि त्याची प्राईस वगैरे किती आहे. तर ते पण सगळं तुम्हाला हे इथे डीमार्टच्या समोर जे मैदान आहे तिथेच भेटणार आहे. दादा नमस्कार. नाव काय तुमचं? कौस्तुभ. ओके. हे कधीपासून शॉप चालू केलं तुम्ही इथे? मंडे. ओके. म्हणजे एका ठिकाणी आहे बघा. याच्यामध्ये काय काय भेटेल आपल्याला? कप धूप मिळेल. ओके. कोन धूप आहे, आईस्क्रीमचा कोन असतो ना त्याचा हां हां. धूप आहे. ओके. अजून काय काय आपल्याकडे? ओके. तुम्हाला पायनॅपल, मँगो सगळे ओके फ्लेवर भेटतील त्याच्यामध्ये. आणि हे काय आहे? हे तुपाचे होते रेडीमेड. रेडीमेड तुपाच्या होते. तूप टाकायचं. ओके. झंझट करण्यापेक्षा डायरेक्टली हे दिलं आहे. छोटी साईज आहे. ओके. हे बघा ही छोटी साईज त्याच्यामध्ये. अजून काय काय? हा मेणाच्या अगर म्हणजे फ्लावरच्या ह्याच्यामध्ये. हे बघा पाण्यात वगैरे ठेवतो ना ते. ओके ते आहे. हे बघा तुम्ही बघताय अख्तर आहेत. देवाच्या पूजेसाठी आपण यूज करतो. ओके. अजून इकडे ह्या साईडला हे बघा तुम्हाला कापूर, वाती बिती सगळं भेटलं. आणि अगरबत्तीची. आपली स्पेशल अरे बापरे किती 21 तास. किती फूट आहे ती? 5 फूट. 5 फूट. हे बघा तुम्ही बघता. काय प्राईस आहे तिची? 500. 500 रुपीज. फक्त 500 रुपीज. आणि कंठी आहेत. या कंठी बघा. डायमंड कंटी आहे. ही ओके. फोममध्ये कंटी आहे. ही वॉशेबल आहे. ओके. या मोठ्यांच्या कंट्या आहेत. ओके म्हणजे यूज अँड थ्रो आहे त्या बघा तुम्ही. रुद्राक्षमध्ये डबल लेअर. ओके. त्याची प्राईस पण रिझनेबल आहे. येस येस. ओके बघा बघताय तुम्ही. आणि अगरबत्तींची प्राईस काय सांगाल का मला जरा? 20 पासून सुरुवात आहे. 20 पासून 300. 20 पासून. ओके. सगळे पावफुल आहेत. तेलाच्या बॉटल. तेलाच्या बॉटल्स पण तुम्हाला भेटतील. म्हणजे पूजेचं साहित्य. हे वस्त्र आहेत. ओके. भीमसेन कापूर आहे. त्याची हा कितीवाला आहे?
भीमसेन कपूर 60 रुपये 50 ग्राम 60 रुपये. हे बघा अगरबत्तीचे पण पाऊच आहेत विविध इथे बघताय तुम्ही. तर आलात तर नक्की भेट द्या इथे पनवेलला. डीमार्टच्या समोर हा नवीन ब्लॉग आपण लवकरच टाकणार आहोत पूजेसाठी. तर जे साहित्य लागणार आहे मी इतरत्र फिरण्यापेक्षा गणपतीच्या मकरपासून डेकोरेशनपासून बाप्पापासून तुम्हाला एकाच ठिकाणी सगळं भेटणार आहे. तर नक्की भेट द्या. आपल्या मराठी माणसाचं शॉप आहे. दादा धन्यवाद सगळी माहिती दिल्याबद्दल. चला हे बघा हे जसं मी मगाशी सांगितलं डीमार्टच्या समोरच आहे. जो जुना डीमार्ट आहे ओल्ड पनवेलमधला त्याच्या समोर हे बघा हे सगळे तुम्हाला आतमध्ये शॉप दिसत आहेत. तर आलात तर नक्की भेट द्या. ब्लॉग आपण आता इथे एंड करतो. ब्लॉग कसा वाटला इन्फॉर्मेटिव्ह असेल तर तुम्ही बाकीच्या लोकांपर्यंत शेअर करा. कारण इकडे तिकडे इतरत्र न फिरण्यापेक्षा डायरेक्टली तुम्ही एका ठिकाणी येऊन बाप्पांपासून मखरपासून सगळ्या गोष्टी घेऊ शकता. तर आवश्यक नक्की भेट द्या तिथे. आणि तुम्हाला लागणाऱ्या वस्तू आम्ही जिथे जिथे वन फिरतो आहे हे फक्त तुम्हाला इझिली भेटण्यासाठी आणि आपल्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येण्यासाठी. तर चला जाऊया आपण आता. ब्लॉग कसा वाटला सांगा. आणि असंच आम्हाला फक्त तुमचं एक कमेंट आणि एक शेअर बस. धन्यवाद सो मच. थँक्यू थँक्यू कर सगळ्यांना. थँक्यू. जय शिवराय.